नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त कुरकुरीत खमंग खायला अतिशय रुचकर लागणारे वांग्याचे कुरकुरीत काप कसे करायचे ते बघणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमेल। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। बघा, मस्त असे कुरकुरीत बनून तयार होतात, खायला सुद्धा खूप असे छान लागतात। तुम्ही हे काप असे सुद्धा खाल्ले तरी चालेल किंवा मग भातासोबत हे काप खाऊ शकता, खूप असे टेस्टी लागतात। रेसिपी खूप सोपी आहे, झटकीपट होते। रेसिपी बनवायला सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त असे खमंग रुचकर कुरकुरीत वांग्याचे काप करायला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी साहित्य पाहूया। तर इथं मी पाव किलो वांगी घेतली, ती छान अशी धुवून घेतली आहे। त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी रवा लागेल। इथे 1 चमचा लाल तिखट घेतलं, चवीनुसार मीठ लागेल, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद। आता सगळ्यात आधी आपल्याला वांगी कापून घ्यायची आहे। तर बघा, ही अशी कापून घ्यायची, याचे असे आपल्याला पातळ काप करून घ्यायचे आहे। हे बघा, या पद्धतीने अशाच पद्धतीने सगळी वांगी आपण कट करून घेऊया। बघा, इथे सगळी वांगी कट करून घेतली मी। आता आपल्याला हा मसाला एकजीव करून घ्यायचा। हे बघा, व्यवस्थित असा एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे। थोडासा किंचित आपल्याला रव्यामध्ये घालायचा आहे, चव यावी म्हणून थोडीफार रव्याला। हे बघा, रव्यामध्ये हा मसाला घालायचा असा। आता या मसाल्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं। हे बघा, 1 चमचा इतकं पाणी घातलं। आता हा मसाला आपल्याला या वांग्याच्या फोडीला लावून घ्यायचा आहे, लगोलग असा लावून घ्यायचा। हे बघा, लगोलग मसाला असा लावला, हाताने छान असा पसरून द्यायचा आणि लगेच रव्यामध्ये ही वांगी अशी कोट करून घ्यायची। हे बघा, या पद्धतीने, जेणेकरून मसाला सुटणार नाही आणि हे कापसुद्धा खाताना खूप छान असे लागतील। आणि एका परातमध्ये लगेच काढून घ्यायचा। परत हा मसाला असा लावून घ्यायचा याला व्यवस्थित या पद्धतीने आणि परत रव्यामध्ये असं बुडवून घ्यायचं, छान याला रव्यामध्ये कोट करून घ्यायचं। याच पद्धतीने सगळे वांग्याचे काप याला मसाला लावून घेऊया। आता इथे बघा, गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। असं कढईनं तेल सोडून घ्यायचं, जेणेकरून वांग्याचे काप चिटकणार नाही। यामध्ये मी असं 1 चमचा तेल घालून घेते आणि छान हे असं पसरून द्यायचं तव्याला। हे बघा, या पद्धतीने बघा, सगळे वांग्याचे काप मसाल्यामध्ये छान कोट करून घेतले आणि त्याला लगोलग रवासुद्धा लावून घेतला आहे। आता हे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे, गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे। हे बघा, या पद्धतीने असे आणि आपल्याला एक बाजू छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे, जेणेकरून वांगी छान अशी शिजले जातील। यामध्ये मी आणखी कढईने तेल सोडत आहे। हे बघा, असं कढईने आणखी तेल यामध्ये सोडून घ्यायचं। एक बाजू छान 2-3 मिनटं तव्यावरती अशीच होऊ द्यायची आहे आणि नंतर मग आपण पलटी करून घेऊया। आता इथे एक बाजू छान अशी खरपूस भाजल्या गेली आहे। आता लगेच याला पलटी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, मस्त अशी खरपूस भाजल्या गेली। हे बघा, मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे काप छान असे भाजून घ्यायचे आहे। एक बाजू छान झाली की दुसरी बाजू अशी पलटी करून घ्यायची आहे। आणखी याला 2-3 मिनटं असंच तव्यावरती ठेवून द्यायचं आहे। आता इथे बघा, दुसरीसुद्धा बाजू छान अशी खरपूस भाजल्या गेली आहे। बघा, लगेच याला असं पलटी करून घ्यायचं। बघा, इथे वांगी छान अशी खरपूस भाजल्या गेली आहे। आता आपण यामध्ये सुरी घालून बघूया। बघा, छान अशी वांगी मस्त शिजली आहे, सहजी सुरी यामध्ये अशी जात आहे। आता लगेच ही वांग्याचे काप काढून घ्यायचे आहे। किती छान असं खरपूस भाजल्या गेली वांगी। आता इथे बघा, याच पद्धतीने सगळे वांग्याचे काप आपण मस्त अशी फ्राय करून घ्यायची किंवा मग भाजून घ्यायची। तर बघा, इथे मस्त अशी कुरकुरीत वांग्याचे काप बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता, मस्त असे सुरेख दिसत आहे। करायला खूप खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनवून तयार होतात, खायलाही खूप असे टेस्टी लागतात। तुम्ही असे सुद्धा गरमागरम खाल्ले तरी चालेल किंवा मग ही काप भातासोबत खूप छान लागतात, एकदम असे टेस्टी बनवून तयार होतात। तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा, खूप सोपी आहे, पहिलाच प्रयत्न तुम्हाला जमेल।
आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.